स्पीच दे छान. हा चल आपण तिथं फोटो काढू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हाला माहितीच असेल आज काय आहे. तर आहे 15 ऑगस्ट म्हणजे इंडिपेंडन्स डे. तर आज 78 इंडिपेंडन्स डे आहे. तर मी मस्त रेडी होऊन आता चाललेली आहे फ्लॅग होस्टिंगसाठी. तर माझ्यासोबत येणार आहे माझी मैत्रीण आणि एकदम छान वाटते मला रेडी होऊन. मस्त ऑक्सिडाईजची कानातली घातलेली, एकदम टिकली वगैरे लावली, छान वाटते. तर माझ्या घराजवळची एक श्रीनिधी होती. तर तिच्या शाळेमध्ये ना तिला अहिल्याबाई होळकर बनवून यायचं सांगितलं होतं. सकाळी सकाळी ती आली आणि तिला रेडी करून दिलं. छान स्पीच द्या. सगळं पाठ केलं ना. चला आपण फोटो काढतो. हे बघा आमची अहिल्याबाई होळकर तयार झाली. स्पीच दे छान. हा चला आपण तिथं फोटो काढू. श्रीनिधी गेल्यानंतर मी माझं आवरायला घेतलं, कारण की मला जायचं होतं कॉलेजमध्ये आणि मी चहा घेतला. मग त्यानंतर आमच्या गल्लीमध्ये आली होती काही मुलांची रॅली. तर इथे 15 ऑगस्ट निमित्त त्यांची रॅली होती आणि ते मस्त घोषणाबाजी करत होते. रॅली चाललेली काही. तर त्यांच्या माझ्या घरामागे स्कूल आहे, तर त्यांची रॅली चाललेली होती. बरेच लोक अगोदर गेले. तर आता वाजलेले 7 आणि मी 6:30ला माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि तिला विचारले झाली का नाही रेडी, कारण की आम्हाला जायचं होतं 8 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये. आम्ही ना उशिरा पोचले ना, आम्हाला आता फास्ट जायचं आहे. इकडे सगळे व्हाईट ड्रेसमध्ये दिसतात. आओ झुककर करे सलाम उन्हें, आओ झुककर करे सलाम उन्हें, जिनके हिस्से में ये मुकाम आता है. खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. मित्रों, वो ऐसी कौन सी माँ होगी जो अपने बच्चों को ऐसे असीम देशभक्ति देखकर निहाल हो जाए. भारतीय संस्कृति में बच्चों को बचपन से ही देश के लिए रखना और जननी जन्मभूमिश्च श्लोकादपि हरियसे अर्थात. तर इथे सगळी अशी परेडची वगैरे तयारी चालू होती, कारण की ते फ्लॅग होस्टिंग बाकी होतं आणि आता जनगणमन चालू करणार होतं. तर मी इथे राष्ट्रगीत चालू असतानाचा व्हिडिओ नाही घेऊ शकले, सो सॉरी. इथे ना परेड चालू झालेली आहे आता. तर इथे ना परेड चालू झाली होती. म्हणजे परेडमध्ये ना प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक विद्यार्थी म्हणजे फर्स्ट इयरचे सगळे विद्यार्थी इथे परेडमध्ये सामील होतात आणि त्यांची खूप प्रॅक्टिस केली जाते. 2-3 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस घेतात आणि इथे मस्त छान परेड करतात ते. लागत आहे आम्हाला. उन्हाळा एकदम विद्या इकडे बघ किती उन्हाळा बघ.
मी दरवेळेस फोटो काढते, यावेळेस आता आम्ही चाललोय घरी. झाले आता आमचं फ्लॅग होस्टिंग वगैरे. तर फायनली मी आलेली घरी, कारण की ना इतकं ऊन लागलं ना तिथे की बस. एकदम ऊन जास्त होतं आणि मला उन्हाची सवय नाही राहिली, त्यामुळे मी आता घरी आले. आणि सगळे कार्यक्रम झाले होते, फक्त परफॉर्मन्स बघायचे राहिले होते, तर ते मी काही बघितले नाही. तर आज मी कशी दिसत आहे प्लीज कमेंट करून सांगा. इथे मस्त ऑक्सिडाईजची कानातली घातली होती, ते म्हणजे कुंकू लावलं होतं, थोडीशी लिपस्टिक आणि हा व्हाईट ड्रेस होता. कसं वाटत आहे आजचं माझं लुक तर सांगा मला. बाय, हॅव अ नाईस डे अँड हॅपी इंडिपेंडन्स डे. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही मला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून टाका, कारण की मी नवीन व्हिडिओ घेऊन येते. बाय.